तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं KM ब्लॉग्समध्ये. आणि आजचा आहे दिवस तिसरा. थंडीनं कुडकुडला आम्ही लोक. आमचे 2 माणसं आता वरती गेलेत. आणि आजचं आमचं काय नियोजन भाई सांगाल, काय नियोजन आपलं आजचं? आज आपण सुरुवात करणार आहे काशी विश्वनाथ पासून. मेन मंदिर तिथून आता तिथून पुढे जाणार होतं 4 वाजता, पण ऑलरेडी लेट झालंय आणि हे लोक अजून लेट करतात. 2 वाजता उठणार होतो, 3 वाजता आंघोळ अडीचला उठणार होते, 2:30ला उठले बरोबर, पण थोडा लेंदी या माणसाचा टाइमपास लय असतो. या एकदा आंघोळीला गेलं की अर्धा तास येत नाही. ब्रश करा असं जाणार, ब्रश करायला बी लाईक पुढे. काय बोलले तुम्ही? असं माणूस आहे परत मागे येणार. किंवा पुढे गेला काय बोललो ना लगेच मागे येणार, असा माणूस आहे. आपले 2 माणसं आता येत आहेत, गेलेत काहीतरी ते हे राहिलेत, टोप्या वगैरे राहिलेत. बाहेर आल्यावर थंडी बघितली ना माहीत पडतं. मागे धुका बघू येतं कसा आहे. चला आता इथून रिक्षा बघूया आणि जाऊया डायरेक्ट मंदिरला. तर मित्रांनो पोहोचलोय आपण, उतरलो. रिक्षात काय शूट वगैरे नाही केलं, कारण की म्हणलं कशाला शूट पाहिजे. आता आपण ज्या लोकेशनवर जातो तिथं झालोय. आज काय सकाळी लवकर जाऊन काही गर्दी वगैरे नाही आहे. ठीक आहे, जाऊया आता. हा तोच रोड आहे सेम जो मग कालच्या ब्लॉकमध्ये दिसत होता. चला जाऊया. थांबलो आता चाय प्यायला. चाय पीपर्यंत याला ब्लॉग शूट करत म्हणजे एडिटिंग करून झालं आहे. अपलोडिंग बाकी आहे, आता अपलोड करतो. तेव्हा चाय पिऊया. चला भेटतो तुम्हाला पुढे. आणि पुढं आतमध्ये गेल्यावरती मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे, तर मग आता तिथून जाईल. मोबाईलवर ठेव, तिथून तुम्हाला बाहेर दाखवेल मी कसं काय. आपला चहा बी पिऊन झाला आहे, निघालो. मी पण बोट चालू करणार आहे. बोटी मी 100 बोलले ना, मी 50 में चलो ना 50 रुपये. चालू करणार मग म्हणजे असे लोक काय होणार, कुणाला शोधा असं करणार. चलो जल्दी अरे चलो, हमारी तरी चलो. अरे लाईटी खाली कोरा दिसतो मी. सिगरेट भावालो भाई. इकडे येताना ना सगळं प्रिपेअर होऊन या, शूटर बेटर सगळं घालून वगैरे या. मी हे जाडवाल जर्किंग एक घालून पण हालत खराब आहे ना. केला पण वाया नाही गेला. नशीब आम्ही प्रिपेअर होतो, आम्हाला माहिती होतं आपला भाऊ इथला असल्यामुळं. थंडीचे कपडे वगैरे घालून आलो. आज मी टोपी नाही घातली, म्हटलं टोपी यार केसांची वाट लावते. एवढी चांगली केस आहेत, माझी वाट लागते. त्याच्यामुळे हे 2 नमुने ओळखले आहात दोघांना. 2000ला घोडा. 2 आता ओळख आहे आपली 2. चला आता पुढे जाऊया. जरा गेट येईल आता. मित्रांनो इथं आज जायचं आपल्याला. मोठ्याने नाही बोलत, मोठ्याने बोललं की लगेच भाई येतात मागे. आज जायचं पुढे जाऊ, पुढून जायचं आपण. आज जायचं एंट्री गेट वगैरे आहे, काहीतरी घ्यायचं बोलतोय काय. तर इथून आता आपण ना ठेवूया सगळं, म्हणजे मोबाईल इथनं आत नाही आहे, अलाउड नाही आहे. चला मोबाईलवर ठेवतो हे सगळं इथे, मग तुम्हाला भेटतो येऊन. तर मित्रांनो घेतला पाहिजे का आपलं झालं आहे दर्शन आता व्यवस्थित. खूप चांगलं असं दर्शन झालं. आणि आम्ही काल पण म्हणजे काल भैरवला गेलो, तिथे पण आम्हाला डायरेक्ट VIP एंट्री भेटली नाही. इथं पण गेलो, इथे लाईनीत लागलेलो. अचानकमध्ये लगेच दर्शन आमचं. VIP एंट्रीमध्ये दुसऱ्या लाईनीत सोडून आम्हाला VIP. माझ्यामुळे बाई एवढी चांगली ओळख आहे माझी. डायरेक्ट VIP लाईनमधून घुसलो. तू कुठे गेला अजून एक चला. मित्रांनो आपण चाललोय, मी एकटाच आहे. हे लोकांनी सांगितलं फोटो काढून ये. या लोकांचा फोटोग्राफर बनवला आहे मला या लोकांनी. हे बघा फोटो काढण्यासाठी मला घालवलं या लोकांनी इकडेपर्यंत. चला आता चाललोय आस्ती घाटला. अरे आस्ती घाटला चाललोय भाऊ. समजून घ्या, सगळं सांगतो तुम्हाला हळूहळू करू शकतो कसं काय बाकी काय लेनदेन नाही. चला जाऊया पुढे. मित्रांनो आपण या चौकात आलो. पहिले इथून आपण आलो, पहिले इकडचा कंप्लीट केला. इकडचा रोड इथून आतमध्ये रोड आहे तो कंप्लीट केला. आता चालू या रोडला. सगळे रोड इथले कंप्लीट करायला घेतलेत आम्ही. 3 रोड झालेत. त्या रोडने आलो.
हां हा एक इकडे गेलो वरती कालभैरव, परत काल इकडे घाट बघायला गेलतो आणि आता ह्या रोडला पुढे जातो आहे. आता इकडे जसं तुम्हाला माहिती आहे कुठलं काय नाव घेतलं मी, नाव काय होतं भाई, मला आज प्रॉब्लेम विसरण्याचा, नाव बेकार बिमार लागले मला विसरण्याच्या याच्या चक्करमध्ये. आणि हे लोक एवढी नाव घेतात ना, मला मेन नावच लक्षात त्याचं का म्हणणं माहिती आहे का? अस्ती घाट. हां अस्ती घाट चालू आहे आणि बघू शकतात सुमसाम सकाळ सकाळी 5 वाजता. काल माझं ह्यानी आणि मी मिळून किती 4 GB खर्च केला. हां भाई जेवढा आपला ब्लॉग बी काही असे येत आहेत ना, ह्याच्यामुळेच येत आहेत भाई. गायडिंग पण आज करतोय आणि आपल्याला नेट बीट पण सगळा पुरवठा ह्याच्याकडूनच आहे. ह्याच्यामुळेच नेट बीट येत आहे, बाकी काय नाही आहे. त्याची भाई तिने हॉटस्पॉट वगैरे दिला मला, कारण की मी फर्स्ट टाइम मला पूर्ण नेटच आपल्याला काल दिवसभर त्याच्या जीवावरती सगळं होतं. त्याच्यामुळं भाई थँक्स फॉर ब्रो. आणि भाई सपोर्टिव्ह आपले, आपण सपोर्टिव्ह आहे, शिव्या घालून करतो पण सपोर्ट करतो. हे 2 भाई सपोर्ट आपले. मला यांच्याबरोबर 2 दिवस राहिलो होता, मला आता यांची नावं पाठ झालेत, तरी पण कन्फ्यूज आहे यांच्या नावात. सांग स्टेडिंग त्याचं नाव माहिती आहे आम्हाला, त्याचं खरं नाव सांगू शकत नाही. म्हणजे आहे नाव एक, दुसरं टोपण नाव नाही सांगू शकत. आता तुम्ही लगेच तिथं असाल त्याच्याबरोबर. मला भाई आम्ही बी सगळ्यात भारी काम ह्याचं आहे, दुसरं ह्याचं आहे, तिसरं त्याचं आहे. तो भाई झोपून असतो कंपनीत, मॅनेजर आहे तो, यो एजंट आहे. मोबाईलला लोकांना पुन्हा लावतो. आपल्या भाऊचं तुम्हाला माहिती आहे भाई, आपले साधं काम करतो भाऊ आपला. मी पण साधंच काम करतो, मी साधी कामाला माहिती आहे. भाई लाखोमध्ये केलं लोक आहे ना. ब्लॉगमध्ये बघितलं सल्ला त्याच्या ज्यांना पैसा आहे, अंधा पैसा झाला त्याच्याकडे, अंधा. चला जाऊया जरा पुढे आता. तर मित्रांनो मेन रोडवरून चालून चालून आलेला कंटाळा, म्हणून बाई परत गल्लीत घेऊन आलाय आम्हाला. काय गल्लीत घातलं ना मला आता भीती वाटते. आणि गल्लीत घातलं की एकदा गल्लीत गेलो ना, इकडे जाणार रस्ता पण तिकडे घुसतो, इकडे घुसतो. आता सध्या गल्ली नकोच बाबा. बघा आता गल्लीत आला, आता थांबलाय, असं काम आहे यांचं. म्हणून याच्यावर गल्लीत आला मला आता बाई धगधग उरलेला आहे बी भाई साहेब. बघा असा विषय आहे ना थोडा, म्हणून यांच्यावर गल्लीत जात नाही मी. भेटी वाटते पण काय करणार, आता जायला लागते मित्र आपले. चला गल्ली बघा कशी आहे, एकदम खतरनाक अशा गल्लीत. चला आता जाऊया पुढे. तर आलो आपण घाटापाशी, जवळ आलो. आता इथनं खाली उतरून घाट आहे, जरा आराम उतरायला लागतं, कारण की सरळ बाहेर आहे डायरेक्ट. इथं विषय कार्यक्रम असतो, सरळ कार्यक्रम. आलो भाई घाटाजवळ आलो. हो माय हो उतरायचं इकडून आहे. गाईड आहे का कोण आहे काय कळत नाही. भेंडी हो माणूस आहे, त्याला गाईड कसा बनला आमचा काय कोणी आणला धरून. बघू शकतात कसा व्ह्यू आहे, खतरनाक भारी वाटतं. एक नंबर भाई, सकाळ सकाळच्या बारी कडक असा भाई घाट आहे भाई, एक नंबर वाटतं. खरं सांगतो भाई, एकदम कसला साईडला जातं अस्ती घाट, इथून पुढे थोडं एक नंबर भाई. दिसायला कडक दिसत आहे व्ह्यू. आणि तुम्हाला खरं सांगतो, हे मोबाईल मध्ये बघण्यापेक्षा ना रिअल मध्ये बघा. आणि गाईड आहे का धडपडतोय, कसं आहे खतरनाक. बघू आता थोड्या वेळ जरा बोटिंग पण करूया. आणि बोटिंग पण करायची आपल्याला, सगळे घाट बोटिंगने दाखवतो तुम्हाला. बोटिंग थोडा टाइम आहे, मागू शकतात कसं दिसतंय. एक नंबर बाबा, एक नंबर. हे यंग पोरगा आहे, त्याला स्वभाव व्यवस्थित आहे. जास्त यंग पण कडक एक नंबर. आणि पेंटिंग बघू शकतात कशी आहे, तुमच्यासाठी झूम करू. इकडे यायचं म्हणून नवीन मोबाईल घेतलाय मी, ब्रँडेड सारखा चांगला असा. आणि मग तिकडे गेल्या बोलू, इथे येऊन मला हलगर्जीपणा नव्हता करायचा थोडा पण. इथं आलं बोललो एक दिवसाला एक ब्लॉग काढेल, पण इथं दुपार होईपर्यंतच एक ब्लॉग कंप्लीट होऊन जातो माझा, आणि खूप जास्त मोठा ब्लॉग होतोय. तर चला दिसतंय कळेल यांचं काहीतरी चालू झालं. यो माणूस जाम विचित्र माणूस आहे, काय डिस्कशन कधी कधी करू सांगता येत नाही. तो गाईड आहे,
भाई बघा टी शर्ट कुठला घालून आला, कुठं आहे बघ इकडे दाखव टी शर्ट उभा राहणार असं टी शर्ट घालून आलाय. हे बघ, एक या स्नोमॅनचा पोट आणि एक माझं पोट. बाई इथं आलोय आपण हिंदू कल्चरमध्ये, आपण बाई फिरतोय आणि क्रिसमस आलाय म्हणजे क्रिसमस घेऊन आला, झाला क्रिसमस होऊन. निरंजन घाट भाई कडक, खूप छान भाई, कडक दिसतंय कडक. हे प्रेम बाय पाचशा एकदम कडक असं. याचा का काहीतरी प्रॉब्लेम इश्यू झाला आता. चला आता पुढे जायचं. जे ऍक्सिडेंट होतं तेच झालं याच्याबरोबर आता. भाई एक नंबर एक भाई, हे कसं दिसतंय बघा, कडक दिसतंय एकदम. चला चालू पुढे झालं, तिथून बोटिंग वगैरे करू. हे बघा विषय खतरनाक, नीट दाखवतो तुम्हाला. भाई खतरनाक दिसत आहे, व्ह्यू खतरनाक कडक आहे. हे मला इथपासून फोटो काढायचा भाई. गाईड ओमकार भाई, मला इथपासून फोटो काढायचा आहे. बोट करून येऊ ना, बोट मधनं तो बाहेर ना फिरवणार, थांबणार मग नाही. ते सांगतोय. तो सगळे घाट आपले बघू शकता. हा चला हा एकदम फोटो काढायचे जरा. यांचं डिस्कशन काय कधी संपतच नाही. आमचं भाई गाईड आणि मॅनेजमेंट जरा वर खाली झालंय. ठीक आहे चला. जिथे जिथे चुकते तिकडे जिम्मेदारी घ्यायला लागते दुसऱ्याला. हे चुकले की मग आहे तर आमच्या तिघांच्या उरावरती. चुकलो तर सचिन चुकणार दोघांना. नाही आलो आता आपण काय केलेलं आहे, ब्रह्मा घाट इथे आलोय. खतरनाक दिसतंय भाई, खतरनाक. सकाळच्या बारी इथला व्ह्यू म्हणजे, म्हणून आम्ही सकाळी लवकर उठून निघालोय. आमच्या गाडी बोलला 2:30ला उठायचं, 3 पर्यंत निघायचं. उठलोच 3ला, 4:30ला निघालोय. पण आमचं दर्शन खूप छान झालं आमचं. आम्ही घुसलो साध्या लाईनमध्ये. तिथे गेल्यावरती आम्हाला असे म्हणजे ते आमच्यापासून सुरुवात केली की बोलली इथनं जातो मी. मग आम्ही VIP लाईनमध्ये घुसलो. तिथून म्हणजे 2 अवघ्या मला ते 5 मिनटं उभे राहिलो नाही. गेलो डायरेक्ट दर्शन भेटलं आमचं व्यवस्थितपणे. डायरेक्ट म्हणजे पुढेच मंदिरात कडे असं आमचं दर्शन झालं. आतमध्ये मोबाईल आला नसल्यामुळे नाही नेला. बाकी काय असं नाही. उघड्या इकडे पंचकोट घाट. सगळे घाट म्हणजे जॉईनच आहेत एकत्र. इथले सगळे घाट असे एकत्रच आहेत. आता इथं आलं पुढचं काय जैन घाट. खतरनाक आहे ते म्हणजे काय बोलतात, हवा दिसतंय का तुम्हाला पण तिथे कसे पाण्याच्या वरतून ते पूर्ण एवढी मोठी लाईन आहे त्यांची. आणि खूप मोठी लाईन आहे ती, काय बारकी नाही आहे. ही काय बारकी लाईन नाही यांची. ए भाई जाम पुढंपर्यंत गेलेत अशी एक लाईनमध्ये येते कडक असे सगळे. आता आलो आपण ह्याच्या जैन घाटला. बरं पाणी सांडलं आहे, नीट चढलं पाहिजे वरती. शिड्या जोरदार आहे, खतरनाक. त्याला वरती तिथं पक्ष्यांनी वगैरे कसं एकदम म्हणजे धिंगाणा घातला आहे. कसं आहे पक्ष्यांना धिंगाणा. तर बोटीवाल्यांची फुल मजा. आपण मी जाणार थोड्या वेळात तिथे बोटीत. आपण भी जाने वाले बोट में राहिलो. हा जैन घाट आहे, खतरनाक. जाऊया पुढे. हे सगळे गेले पुढे निघून. मेरे लिए रुको रे, मे बी आहे यांचं जरा डिस्कशन. काय वचनराज घाट आहे, खतरनाक एकदम. कडक इथं जरा चाललंय कुठलं. चला आता आलोय आपण भात काय भात आत खायला. भात आणमय घाट
की इथं उतरा नीट बघून उतरायला लागतं, कारण की शिड्या एकदम अशा सरळ शिड्या आहेत. शिड्या वगैरे एकदम सरळ, इथून दिसायला एक लेवल नाही, सरळ असल्यामुळे उतरायला पण नीट जमलं पाहिजे. तर शूट करता माझं शूट होली ते खतरनाक एकदम मित्रांनो, ह्या गोष्टीचं काय काम आहे मला जरा कमेंटवर सांगा, कोणाला माहिती असेल तर. ह्याचं तुम्ही बाई सांगा, कमेंट करून सांगू शकता काय आहे. पुढे आलो उतरायला खतरनाक आहे, भेंडी मी इथं आलो, मला फायदा नाही वाटलं. खतरनाक असं दिसतं व्ह्यू इथून. बाई एवढं थंडीमध्ये पाण्यात जाणं म्हणजे बाई सुखाचं नाही. आलोय रव्वा घाट बशी कळलं कसा बघायला छान आहे इथे, खूप कळलं काय. फक्त जरा चालायला भरपूर लागतंय, नाही बोला तरी एक घाटाचं अंतर म्हणजे तिथून इकडे येईपर्यंत 1.5 ते 2 किलोमीटर आहे. आणि तिथून घाट पूर्ण चालायचं म्हणजे ते 2-3 किलोमीटर. दिवसाला तुम्ही नाव 10-1 किलोमीटर चालणं तुम्हाला गरजेचं आहे इथे. तर तुम्ही बघा, काल तर आम्ही 10,000 किलोमीटर 10,000 बोलतो 10 किलोमीटरच्या आसपास चाललो. तेव्हा कुठे आमचं जरा अर्ध बघून झालं, अर्ध बाकी आहे ते आज कंप्लीट करतो. इथल्या पायाला जोरदार होतं. जो आगे देवाला तिथं ते गंगा आरती होत असेल. ते घाटाची इन्फॉर्मेशन आहे. टोटली इथे किती घाट आहेत? 42 घाट आहेत इथे टोटली. एक नंबर 80 घाट बघू शकता तुम्ही. कसं आहे ना जोरदार. इकडे कसं हे लोक थांबवतात ना राहायला, निश्चित पोहायचं. चला जाऊया आपण. इकडे जरा मेला का लागले खूप आता कुठे नाही ते लोक. तर आता आपण थांबलोय. आता इथला वाराणसीचा म्हणजे सगळ्यात पहिला घाट आहे. पुढे हा सेकंड घाट आहे. पहिला रविदास घाट आहे. आता पहिल्या घाटाकडे जाणार, पहिला सेकंड. मग तिथनं आम्ही सगळे बघा शेवटून जाणार बोटीने. आता इथे पुढे तुम्हाला दाखवते मंदिर वगैरे कसं आहे. आता हे लोक वॉशरूमला गेलेत, ते येतपर्यंत आता काय करायचं यांचं असंच आहे. थोडं चालायचं आहे, एकदा वॉशरूम यायला वैता का नाही लोकांनी वॉशरूम करून. बरोबर का नाही? आम्ही दोघंच फक्त असे बाहेर असतो. करेक्ट आहे. आम्ही दोघं बाहेर असतो, बाकी यांना 5 मिनिटं येतच. काय ना काहीतरी होतं यांना बिरकी. त्यांना डायपर सांगितले, सजेशन केलं तर डायपर घाला. आता बोटीत गेल्यावर बोलू नका की भाई मला उद्याला थांबव. आजचा व्ह्यू पण खतरनाक आहे. ड्रोन असतो ना, ड्रोन भावांनो एक नंबर. बघा सायबेरियन बर्ड्स कसं आहेत ना, जोरदार. बाई हे सगळं तुम्हाला दाखवायसाठीच मोबाईल घेतलेला नाही. मोबाईल घेतले त्याचा बाई फळ भेटलंय मला. तुम्हाला जवळ दाखवतो बर्ड्स. यांचं नाव सांग भावा काय आहे? सायबेरियन बर्ड्स बघू शकता कसं दिसतं बघा. तो बघा मध्ये कसा बसलाय भाषा भाई एकदम पटेल वाणी. डेंजर लोक आहेत तिथं एकदम. आणि इकडे मला वाटतं रात्रीचं पाळणं वगैरे असेल चारी साईडनी. ड्रोन जास्त वेळ नाही उडत. इकडे पहिला घाट इथं आहे. हा पहिला घाट. इकडे दुसरा. चला बाई चाललो घाटात. आलोय भाई बोटीवरती. बसूया आता निवांत. जॅकेट मला जागा द्या ना वरती. बसलो भाई. मित्रांनो जॅकेट वाटप चाललंय. आपलं जॅकेट घ्यायला गेला आपले मेंबर्स. एक्सायटेड का रे? सगळे एक्सायटेड आहेत.
आता जॅकेट घालूया. आता मी शूट नाही केलं कारण की ना कॉपीराईट पडलेला आपल्या चॅनलवरती. मग तो काढत बसलेलो. ती स्टोरी तो काढला. की इथे 3 GB डाटा उडवला. 6 GB डाटा उडवला. आणि आता आपण निघालो भाई. सूर्य भी निघालाय. चला निघूया. हे मी फर्स्ट टाइम घालणार आहे भाई. आपल्या इथं कधी जिंदगीत घातलं नाही गोवा बिवायला जाऊन. चला ठीक आहे जाऊया. घालतोय नंतर बोलतो. भाई जॅकेट सेफ्टीसाठी देतोय का आपल्या शोपीससाठी देतोय ते जॅकेट देतो तुटलेले आहे ना दिले. सेफ्टी देतोय का तुटलेले देतोय? मला वाटतं शोपीसाठी देतोय. भाई फक्त बघा कसं आहे. रूल्स आहे म्हणून देतात ते. बघा कसं झालंय. तुटलेलं आहे सगळं. हे आता याने चेंज केले. तुटलेलं होतं. चला आपल्या ड्रायव्हर चला अरे पण मला अनकम्फर्टेबल उभा राहा ना जरा भाऊ. मगा भाई आता फोटो काढायला दिलता. फोटो चांगला काढला आणि आम्हाला जेवढे भेटले सगळे पण चांगले फोटो काढतात. हा माणूस सोडून चांगला फोटोच काढत नाही. आणि विषय असा की आता जो भेटला चांगला फोटो त्याला बोलतो 100 रुपये. त्याला आम्ही आमच्या ट्रिपचा किती मारल आपले किती मारतील भाई. सोडवतील भाई डायरेक्ट आपल्याला. ऑर्गनायझर फक्त नावाचा आहे तो. ऑर्गनायझर बनला आहे. गाईड आहे पण गाईड पण आम्हाला गाईडला 4 वेळा मदत करायला लागते. गाईडचीच मदत करायला लागते. गुगल करायला लागतं आम्हाला. भाई ऑन टॉप बोलला ना तू. मग आता म्हणून तर करतोय मदत. नाही तर शिवाय घातल्या असं कुत्र्यासारख्या तुला. दुसरा गाडी असताना उचलून आपण विकत घेतलेल्या गाडीने गली चुकली असते ना त्या गलीतच मारला असता तुला. तुझ्या आईला गमचा तुझ्याकडे मग विषय गमच्या बोलते. मला भाई निघालो इकडे. चलो सवारी बोट निकल रहा है. फिर भी भाई यार अजून आसच आहे भेंडी. एवढी लोक बसून पण मला आस लागले. ओके. आम्ही भाई 40 घाट फिरलोय. चला आपलं तुला आफ्टर इफेक्ट द्यायला लागेल. एकदम खतरनाक असं. आपला आवाज तुम्हाला यायला जरा ह्याचा आवाज स्किप करा तुम्ही. सनसेट सनराईज बाय. या व्ह्यू साठी बोटेत बसलं. कशा आहेत पक्षी. ओपी भाई इथं नाद नाही.
एकदम भारी वाटते बघायला. बघण्यातच मजा आहे. कडक आपला एक मेंबर यांच्या वेळी का दोन्ही आहेत ते एकदम. आता फिरतोय इथून मागे आत बघू शकता तुम्ही. नमो घाट हा शेवटचा घाट आहे. आत बघा कसं खतरनाक आहे. हा शेवटचा घाट आहे आपला. इथं आता बॅक फिरतोय. हा शेवट घाट आहे. आपण येऊ इथं खाली येऊ आपण. आपल्याला हा अख्खा दिवस पडलाय. बघतो आपल्या नवीन घाट बनवलाय नमो घाट. बघू इथं नाव पण लिहिलंय नमो घाट. नाव पण लिहिलंय. गंगा मैयाला नमो करते सगळे. आणि इकडे सगळे पिल्लर आहे. भाई मी घातला टोपी लागतंय गार. एकदम थंडी वाजायला लागली जोरदार. कशी काय माहिती नाही पण एकदम थंडी जोरदार वाजायला लागली. पण आता टोपी वगैरे घातले. त्याला घाट आपले राईड उतरतात आपण इथे. झालं आपलं राईड वगैरे सगळं. उतरते उतर चुके हैं हम. गणपती बाप्पा मोरया. चला चलते बघू पुढे थोडं. आता उतरलोय. आलो बोटीतून जाम फिरलो. कसं दाखवायचा विचार पडलाय मला तुम्हाला. चला जाऊया. इथे तुम्ही बघितलं कसं वगैरे होतं. आता काय दाखवून फायदा नाही. तुम्ही लोकांनी बघितलंय. चला कुठे जायचा विचार करतोय आम्ही. जाऊ तिकडे. इथे लावतोय आपण त्याला चंदन लावले. बघ कसं लागलंय. कडक भाई कडक एक नंबर. खतरनाक खतरनाक असं लावलंय. लावतोय कडक असं खतरनाक काढले लोकांनी. मी लावत नाही. मला लावायला काय नाही. मी लावत नाही. पण ते कसा विषय माहिती आहे का. नाही नाही माझं पण नाही डोकं दुखेल इन्फेक्शन कारण की मला ना तिकडे काय लावलं ना असं पूर्ण जळजळ होतं ना. आजच होते मग म्हणून मी लावलं. दोघं जण कडक दिसतात. कडक 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 काढू काढतो विषय आहे का तुमचा. काढू फोटो. त्याला यांचा फोटो काढतो आधी नंतर पुढे. बाय. फोटोच्या नादामध्ये याच्याकडे किती सामान दिलं बघा या ठिकाणी. फोटोच्या नादात फक्त काढ यांचे फोटो काढतो. खाली जाऊया. मी आता फिरून वरती आलो. कालचाच रोड आहे तुम्हाला माहिती सगळं. उधर चला ते सबको ते सगळ्यांना आगलं तर तिकडचं आहे. चालू आहे. काही भेटेच मिळले आता इथली. पहिला समोर पण धरायला भेटायची आता नाही वाटत असा विषय नाही. बाई लाकडी तिथं बाई कामपची सोला कार्यक्रम आहे. सगळे मोह माया तुला मुक्त होतो माणूस. म्हणजे बाई 50 वर्ष लागतात माणसाला जे कमवायला ना. इथं आल्या बाई एका मिनिटात सगळं खतम बाई. मोह माया मुक्त. जे माणसाने 50 वर्षात कमवलंय इज्जत बिज्जत काय बी असो सगळे इथं सपून जाते. सगळं खलास. ते प्लेस आहे. चला इथनं खाली गेले की ते प्लेस आहे पण आपल्याला काही नाही. आपण निघू इथून सर. बाई झालं आपले का आपलं सगळे घाट बघून झालेत. एक घाट राहिलेला ह्याला मी बोलतोय. एक घाट राहिला तुम्हाला दे बाई सांग कुठं आहे.
गिर गर्दन घाट. त्याचं नाव नीट बोल पहिले. गिर गर्दन, गिरा गर्दन. गिरा गर्दन, गिरी गर्दन. हाँ वही कुछ भी होय. त्याला बोलतोय घाट बघायचा आहे. ए भाई मला बघायचं पैकी एवढं लांब आलो. किती 84 आहेत ना. फोटोशूट चाललंय. चला खाली उतरूया. ट्रेन, हे ट्रेन. इथं तुम्ही बघितलं असेल आपण जवळनं बघून घ्या. आम्ही 84 घाट चालत फिरलो आहे. बोटीने फिरलो ते आता आम्ही फक्त लांबून सगळे एकत्र बघण्यासाठी. आता 84 घाट आम्ही चालत कंटिन्यू चालत फिरलो आहे. काल अर्धे फिरलो. काल ती साईड अर्धी गेली तिकडून, इथनं अर्धी ही साईड करत सुटलो आहे. हे आहे भाई कॉन्फिडन्स लेवल आमचं लय आहे मध्ये चालतो. फक्त आता कुठं काहीच नाही. इथं आता बसलोय. खाया प्यायला काय घालत नाहीत. एक तर आज माझा उपवास आहे. काय खायलाच नाही भेटत. उपवास तिथे काय खायचं नाही. आणि हे लोकांना ह्यांना भेटत नाही. पेरू आहे तिथं. काय माहिती पेरू आहे बोलतो. पेरू आहेत, पेरू देतात. आणि बघू शकतात इथं आता थांबलोय. इथे मध्ये जाऊन फोटो वगैरे काढायचे त्या लोकांना. आपण तर काय पण खाऊ, याला लिमिटेड आहे. ठीक आहे बसूया फोटो काढू यांच्या आधी. चला काय घेतात आता. पपई वगैरे घेतले काहीतरी खायला. हे तुम्हाला माहिती आहे भाई मग मेरे को पेरू दो भाई. मी भाई पेरू बिरू खातो. तर मित्रांनो आपण तर बसलोय. मागे तुम्ही बघा शिवशंकर आहे आपले इथे. तर आम्ही काय फोटो म्हणजे फोटो तर आम्हाला काय म्हणजे हे जे एकटा चांगला फोटो काढलाय. बाकी आता फुल गर्दी आहे. हे जी इच्छा जायची आहे जो म्हणे आपलं AI मध्ये फिटनेस करून टाक काय असेल ते. आम्ही आमचं AI मध्ये करून देईल काय बी. याला घाई लागले. याचा चांगला फोटो याला लेनदेनच नाही. आता बोलतो जा तुम्ही जग मारा. आता मी इथं बसलोय आता निवांत. आता काय नाही पुढं व्ह्यू बघतोय बघा. आता पुढचा व्ह्यू कसा आहे आता उन्हाने दिसतंय कसं काय माहिती नाही. आम्हाला जागाच भेटत नाही. कधीच आम्ही बसलोय. जल्दी 24 तासाचा बाई पब्लिक थांबणारच नाही आम्हाला पण माहिती आहे. चला आता. तर झाले आपले फोटो काढून. आलेत का चांगले फोटो. असं एक वाटतंय नंबर आले. तुम्ही तुमच्या आईला काहीतरी बोला. मी बोललो. आम्ही जास्त बोलत अरे आले का चांगले फोटो. ते कोणती माणसं असतात ते जास्त बोलत नाहीत. ते मुकी मुकी नाही रे. असं काय ते आयला बोलत नाहीत. त्याला सगळं भारी आलाय तो तर काहीच बोलत नाही. कोण बोलला भाई तो बोलला. तुम्ही लोक तुमचे चांगले काढून तुम्ही बोला ना आलेत. ते काय बोलायचं आहे ना आता. भाई गंगा नदीवरती आलो. अंघोळ नाही बाबा. अंघोळ नाही. पाणी घेतलंय आपण. बघ ना आपण श्वाहा. सगळ्यांचे बाप धुवून निघू दे रे. या सगळ्यांचे धुवून निघू दे पहिले. ह्याच्या पहिलं निघू दे. हाच निघू दे. जास्त वेळ खाली बसला नाही रे. थंडी आहे भाई. गार गार खरंच गार आहे पाणी वगैरे. इथं मस्ती नाही करायची. थंडी लागेल आहे. चला निघूया आता आपण. आता भाई चालतो आपण आता घराकडे. घराकडून जेवायचं आहे. तिथून कुठे नेणार आहेत काय माहिती. निवांत जाऊया हळूहळू चालत. मग अशी 5-10 मिनिट एवढी मोठी पिच दिली. नंतर चेक केलं भाई कॅमेराच बंद ठेवलं. भाई इथं लागलं. इथं एवढी लागलेली लांबडी लांबडी पिच देऊन असं होत असेल ना भाई. कळायला लागलं. जाऊ आता. एक क्लिप गेली म्हणून काय झालं माझ्याकडे पुढे 50 क्लिप पडलेत. इथं 2 तास पण कमी पडतील शूट करत गेलो तर. काय करायचं थोडं थोडं करून करायला लागते शूट. या दोघांचं नेहमीप्रमाणे नवरा बायकोसारखं चालू काही ना काहीतरी. आणि आपण एकटा असतो
हे दोघे आपलं प्रोटेक्शन आहेत भाई. पुढे 2 बॉडीगार्ड, मागे 2 बॉडीगार्ड. त्यामधला ह्या बॉडीगार्डचा धक्का लागले डायरेक्ट तिकडेच. आपण आलो आहे आता ते कुल्हड घेतलं आहे. मला वाले भाई उपवासाचं तिथं तेच आहे भाई. मला तुला काय मला तुला एवढ्याला मला माहितीच खाणार आम्ही. वाईफ आमची मॅच करते इकडे. हे एडे आहेत. चला पुढे आता बघूया. येते आपलं कुल्हड. चला भाई आम्ही घेतलंय. आम्ही आता खातोय मस्तपैकी. हे ह्यांचं येते भाई. ह्यांनी काय वेगळं मागवलं वाटतं. तेच आहे. ठीक आहे मग आम्ही खाऊन बघतो. माझं झालं खाऊन एक नंबर टेस्ट एकदम भाई. आता यांचं अजून चाललंय भाई. यांना लेट आलं त्याच्यामुळे आरामातच खातो. त्याचं टेन्शन नाही. कडक होती भाई. बनवत झाल्यावर ट्राय कराच भाई. नाही झाले. आता यांच्यासाठी वाट बघितली पाहिजे. तू लक्ष देणार नाही आता आपल्याकडे. कसं आहे भाई. एक नंबर कडक ना. किंवा अजून ते खालत नाही. याच्या कॉलच चालू आहेत. डिस्कशन करतो कुठे जायचं. जाऊया कुठेतरी. आता आमचं काय झालंय भाई. घरी जाऊया. चला भेटतो तुम्हाला भाई. चाललो आता आपण खाऊन. आणि व्हायची अरे कशाला थांबतोय. थांबतोय मध्येच. चाल ना बोळे. लंगडतोय कशाने तू. मी लात नाही मारली. माझा फक्त पाया पाय पडलाय. लंगडत चाललाय हेली. आवडलं का तुला कसं. आई बघा मुंबईत असं काही खायला भेटत नाही. इथं आला खाऊन घ्या. पुढचं पुढं बघून जाऊ द्या. भाई लंगडा माणूस. अरे चाल ना. आलो फाटाफट चाल जरा. पायात कशाला येतोय. पायात येत आहे फुकट. फॉरेनरची ट्रिप भाई. ऑल फॉरेनर्स योगा से ही होगा ट्रिप. काय होतं माहिती नाही. ते योगाला प्रमोट करतात असं द्या. आणि फिरण्याला. तर मित्रांनो रोड बंद कर दिया. आपण आता तिकडून तो गर्दीमुळे बंद केला. मग इकडून रोड चालू केला. इकडं आलो. इकडे रिक्षा बघितली. मला इकडे पुढचा रोड आहे. तुम्हाला दिसतोय नाही दिसतोय माहिती नाही. इकडे पुढचा रोड आहे. तो बंद केला आहे लोकांनी. मग आता फिरून जायला लागेल गल्ली जाऊन. आणि फुल ट्रॅफिक जाम आहे. तर मित्रांनो आपण आता बसलोय हॉटेलला जेवायला. आपल्या कालच्या जागीच बसलोय. आमच्या या 1, 2, 3 डिश एकसारख्याच. त्या बाईला जे नाद लागला इथला. पनीर फ्राईड राईस आल्यापासून पनीर फ्राईड राईस. बाकी त्याला दुसरं काय नाही. तर बाई त्याला एकच ठरवलं आहे मला पनीर फ्राईड राईसच खायचं आहे. आणि तो तेच खातो. डेंजर माणूस आहे. आमच्यामध्ये व्हरायटी वेगळी आहे. आपलं आलंय जेवण उपवासाचं. हे इकडं बाई यांची थाया बिल्या मागवत. तो तिकडे बिझी माणूस आहे. आपलं जेवण आलंय. खाऊन शकून. तर मित्रांनो झालं आपलं जेवण. बिलिंग वगैरे झालेलं आहे. इथे आम्ही मागे जेवलो. श्रीमान तर आलेले. लक्ष्मी फूड खूप छान येतं जेवण वगैरे. उपवासाचं मला भेटलं. माझं नशीब येते. आता आपलं नव्हतंच बाई खायचं पण. चला जाऊया आता. तर मित्रांनो आलो आता घरात. सगळेजण आता फ्रेश वगैरे होत आहेत. आणि संध्याकाळी बघू बोलतात जायचं शॉपिंगला. बनारस एकदा आपली सप्ते आज संध्याकाळी शॉपिंग. त्यानंतर उद्या जाणार बाहेर. उद्या लांब जाणार आहे. तर उद्या सांगतो तुम्हाला. ते काय आमचं नक्की नाही बोलतो आम्ही पण उद्या सांगतो तुम्हाला. तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा. कारण की आपले येणारे व्हिडिओ पहिले तुम्हाला दिसतील म्हणून. बाकी चला टाटा बाय बाय.